श्रीराम समर्थ. समर्थांचं भोजन हे एक वेळ आणि बहुधा एकांतामध्ये असे. त्यावेळी त्यासाठी शिवछत्रपतींनी त्यांना एक मोठं ताट आणि त्याच्यामध्ये 64 वाट्या असे खिळवून ते ताट तयार केलेलं मुद्दाम करून दिलं होतं. सगळे पदार्थ एकदाच पुष्कळ प्रमाणात वाढायचे आणि ताट भरून त्यांच्या एकांताच्या खोलीत नेऊन ठेवले जात असे. भोजनाचे वेळी तिकडे कोणीही फिरकायचं नाही, कोणालाही परवानगी नाही अशी सक्त ताकीद दिलेली होती. वीणाबाई असल्या की त्यांचं नैवेद्याची सेवा करण्याची संधी ही त्यांच्याकडेच असे. एकदा त्यांनी नित्याप्रमाणे भोजन केलं, सगळं त्या ताटात वाढलं आणि ते एकांताच्या खोलीमध्ये नेऊन ठेवलं. दार ओढून घेतलं आणि त्या बाहेर आल्या. तिकडे समर्थांचं भोजन चालू झालं आणि जेव्हा वीणास्वामींना असं कळलं की आपण एक पदार्थ वाढायचा राहिलाय आणि म्हणून तो पदार्थ घेऊन त्या आतमध्ये गेल्या आणि दार किंचित उघडलं तर त्यांनी बघितलं की मारुतीराय आणि समर्थ एका ताटात जेवत आहेत. आता त्या आत पाऊल टाकणार तेवढ्यामध्ये मारुतीरायांनी भुभुक्कार केला. आता त्या भुभुक्काराने वीणास्वामी दारातच बेशुद्ध पडल्या. समर्थांनी बाहेर आल्यानंतर विचारलं, ही इकडे आलीच कशी? कारण ते अजूनही बेशुद्धावस्थेत होत्या. तेव्हा अक्कास्वामी समर्थांना विनंती करतात की तुम्ही त्यांना पुन्हा शुद्धीवर आणावं. तेव्हा ती म्हणाली की माझी आज्ञा असताना ही का आली तिथे? त्यावर त्या म्हणाल्या की आईबापांच्या एकांतात मूल गेलं तर त्याला कोणी शिक्षा करतं का? हेही तसंच आहे. आपण कृपा करून त्यांच्यावरती दया करा. आणि समर्थांनी मग कृपा कटाक्षाने वीणाबाईंकडे पाहिलं आणि त्या उठून बसल्या. श्रीराम समर्थ.